Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. आता ती चर्चेचा विषय नाही आहे. आता लोकसभेचा आहे. आमचं 3 दिवसाच्या पहिले आम्ही वर्षा गायकवाडचं तिकीट डिक्लेअर केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या वंचितचं तिकीट त्या ठिकाणी जाहीर केलं. आखरी त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे कळायला कारण नाही. आमचा टार्गेट BJPला सत्तेतून बाहेर काढणं, देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर आज काय बोलतात त्याच्याकडे आम्हाला काही लक्ष देण्याची गरज नाही. एकीकडे म्हणतात की काँग्रेस आणि भाजपनं समझोता केलेला आहे एकत्रितपणे. त्यांना आता ठीक आहे, त्यांनी काय कोणाचं विश्लेषण करायचं, त्यांना काही सर्टिफिकेट कोणाला देण्याचा अधिकार त्यांना कोणी दिलेला नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्या या सगळ्या विषयावर चर्चा करायचं कारण आम्हाला नाही. त्यांनी काय बोलावं त्यांनी सांगावं, त्यांचा विषय आहे. आम्ही सांगावं का की ती भाजपची बी टीम आहे? मुद्दा तो नाही आहे. ही निवडणूक एकमेकावर आरोप करणारी नाही. जे देशाच्या लोकशाहीला आणि संविधानाला धोका पोहोचवणारे जे भाजप सत्तेत आहेत त्या सत्तेतून त्यांना काढणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. यांना कोणाला सर्टिफिकेट देण्याचा अधिकार दिलेला नाही आहे. त्यामुळे त्यांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये आम्हाला त्यांच्यावरचं कुठलंही उत्तर देण्याचं कारण नाही. साथ दिलेली आहे की उद्धव ठाकरेंच्या पडत्या काळात मी त्यांना फोन करत होतो, वहिनींना फोन करत होतो आणि त्यांना आता अडचण आली तर मी पहिला धावून जाईल असं नरेंद्र मोदी म्हणाले. मोदी किती खोटारडे आहेत याला आता कोणी लपलेलं नाही आहे. ते केव्हा रडतील, केव्हा हसतील. इकडे नोटबंदी केली आणि जपानमध्ये जाऊन टाळ्या वाजून मी कसं बर्बाद केलं भारताला तसं ते जपानमध्ये करत बसले होते आणि देश इथं बर्बाद झाले होतं. लोक लाईनमध्ये लागून आपले स्वतःचे घामाचे पैसे काढायला लागले होते आणि त्याच्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि मोदी हसत होते. त्यामुळे मोदी केव्हा कोणती नक्कल करेल. त्यामुळे त्यांच्याकडे या सगळ्या भानगडीपेक्षा त्यांनी 10 वर्षात काय केलं, देश विकला, देशाला कर्जबाजारी केलं, देशाच्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलं, देशाच्या तरुणांना उद्ध्वस्त केलं, ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे या मोदी काय केव्हा कोण कोणाशी बोलेल, त्यांच्यासारखं नटसम्राट कोणीच या देशात नाही, जगात आहे. ते असं देखील म्हणाले की आमच्याकडे आताही 360च्या पुढे जागा आहेत, मात्र तरी आम्ही संविधान बदललेलं नाही आहे. त्यामुळे हा खोटा प्रचार जो आहे तो विरोधकांकडून होतोय. तुम्ही डायरेक्ट 2019मध्ये UPSCच्या परीक्षा न घेता 24 लोकांना तुम्ही जॉईंट सेक्रेटरी रँकवर बसवलात. ते कशाचं प्रतीक आहे? सुप्रीम कोर्टाचे सगळे जजेस हे मीडियाच्या समोर येऊन बोलतात की आम्हाला वाचवा. हे कशाचं प्रतीक आहे? आणि मोदी जे बोलतात त्याचं ते नेहमी उलटं करत आलेले आहेत. 14चा अनुभव लोकांना, 19चा अनुभव आहे. आता ते संविधान बदलणार नाही प्रत्येक भाषणात सांगतात, म्हणजेच ते बदलणार आहे हा त्याचा अर्थ होतो. धन्यवाद. वंचितला काँग्रेसला पाठिंबा दिला याचा नाना पटोले यांना दुःख झालं, कारण नितीन गडकरींची सीट त्या ठिकाणी जात होते असं ते म्हणतायत. आम्ही पाठिंबा दिला त्यामुळे तिकडे काँग्रेस त्यांनी म्हणा की तुम्ही अकोल्यामध्ये काँग्रेस जिंकून येऊन राहिलं, तुम्ही उभे होतात म्हणून आम्ही जिंकून येऊन राहिलो, हे मी त्यांना सांगेन. चल. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.